नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जॉग्राफीच्या आपल्या कंटिन्युटी सिरीजमधला हा सेकंड चॅप्टर आपण घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे हवामानाचे गुणधर्म. बघूया काय असतं. आपण एक 2-3 गुणधर्म शिकणार आहोत. त्यातला पहिला जो गुणधर्म आहे तो आहे हवेचा दाब, प्रेशर. सर्वश्रुत आहे प्रेशर म्हणजे काय, की हवेला जे वजन असतं आणि ते वजन जे जमिनीवरती ते प्रयुक्त होतं, तर त्या हवेच्या वजनाने जमिनीवर प्रयुक्त केलेलं बल म्हणजेच काय, त्या हवेचा दाब. आता हवेला वजन हे असतं आणि त्या वजनामुळे निर्माण झालेला दाबही असतो. हे प्रथमतः सिद्ध केलं होतं. त्याचं नाव होतं टॉरिसेलियम. अरिस्टॉटलचे जे शिष्य होते आणि ॲटोमन गिरिक या दोघांनी प्रबंध मांडला होता आणि तो सिद्ध केला होता. फाईन. सी लेवल पासून, जमिनीपासून जसं आपण वरती 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 जाऊ, हवेचा दाब कमी होतो. म्हणजे जशी उंची वाढत जाईल दाब कमी होतो. का? तर हवेचं वजन असेल तर वजनदार प्रत्येक वस्तू जी आहे ही जमिनीकडे येते, ती खाली येते आणि म्हणून सर्वात जास्त हवा ही खाली येणार आणि हवा जास्त खाली आली तर साहजिक आहे खाली दाब जास्त असणार आणि जर वरती हवा कमी असेल तर साहजिक आहे तुलनेने दाब कमी असणार आहे. आपण मागच्या जे लेक्चरमध्ये शिकलो होतो की जसं आपण तपांबर, सीतांबर, आयनांबर, दलांबर, बाह्यांबर आपण प्रवेश करतो तशी हवा कमी होते आणि जशी हवा कमी होत गेली तर दाबही काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून जसं वरती वरती उंचावरती जाऊया तसं हवेचा दाब काय होईल, कमी होईल. तसं आपण शिकलो तापमानामध्ये की जर आपण 1 किलोमीटर किंवा 1000 मीटर उंचीवर गेलो तर तापमान टिंबटिंबने कमी होतं. किती आठवते तुम्हाला? 6.5 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. सेम इथे जर आपण 108 मीटर उंचीवरती गेलो तर दाब 1 एककने कमी होतो. जर आपण 108 मीटर उंचीवरती गेलो तर दाब आपला कमी होतो 1 एककने. आपण तिकडे काय शिकलो होतो की आपण 165 मीटर उंचावरती गेलो तर तापमान 1 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. 165 मीटर उंचीवरती गेलो तर तापमान 1 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. तसंच जर आपण 108 मीटर उंचीवरती गेलो तर दाब 1 एककने कमी होतो. फाईन. जे भिन्न भिन्न काही एकक आहेत, न्यूटन मीटर स्क्वेअर, पास्कल, बार, एटीएम. एटीएम मीन्स ॲटमॉस्फेरिक. एक नियम दिलाय 1 बार इक्वल्स टू 10⁵ पास्कल आणि एक वातावरणीय दाब किंवा 1 ॲटमॉस्फेरिक दाब म्हणजे 101,325 पास्कल. सायन्समध्ये कदाचित कामाचं पडू शकतो. फाईन. दुसरा गुणधर्म तापमान. तापमान म्हणजे काय, एखादी वस्तू किती गरम आहे किंवा किती थंड आहे त्याला काय म्हणतो आपण, तापमान. द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. असं काही एक डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, डिग्री रँकाइन फॅरेट वगैरे तुम्ही ते सायन्समध्ये शिकतो. तिसरा गुणधर्म आहे आर्द्रता, ह्युमिडिटी. म्हणजे काय, कुठल्याही ठिकाणी जी हवा असेल त्या हवेमध्ये किती पाण्याची वाफ आहे, किती बाष्प आहे, म्हणजेच काय, ती किती आर्द्रता आहे. 2 प्रकारची असते, निरपेक्ष, सापेक्ष. निरपेक्ष म्हणजे काय, 1 मीटर क्यूब जर हवा घेतली तर त्या 1 मीटर क्यूब हवेमध्ये एकूण किती ग्रॅम पाण्याची वाफ आहे ती काय दाखवते, निरपेक्ष आर्द्रता. आणि जी 1 मीटर क्यूब हवा घेतलेली आहे त्या मीटर क्यूब हवेमध्ये जास्तीत जास्त किती वाफ बसू शकते त्याला म्हणतो बाष्प धारण शक्ती. 1 मीटर क्यूब हवेमध्ये जास्तीत जास्त किती वाफ वाहू शकते, किती वाफ सामावू शकते याला म्हणतो त्या हवेची बाष्प धारण शक्ती. आणि म्हणून त्या हवेमध्ये असलेली प्रत्यक्ष वाफ आणि भागीला ती हवा किती वाफ धारण करू शकते. म्हणजे त्या हवेमध्ये आजच्या घडीला असलेली पाण्याची वाफ भागीला ती हवा जास्तीत जास्त किती वाफ धारण करू शकते हे जर गुणोत्तर काढलं तर त्याला म्हणतो आपण सापेक्ष और रिलेटिव्ह आर्द्रता. तुम्ही बऱ्याचदा ऐकतात की मुंबईची, कोकणाची आर्द्रता 80%, 90% आहे. जेव्हा आपण 80%, 90% असा आकडा ऐकतो तेव्हा अजून करायचं ही कुठली आर्द्रता आहे, सापेक्ष. जर आपण म्हणलं की कोकणामध्ये एक्झाम्पल घ्या, कोकणामध्ये 90% आर्द्रता आहे, याचा अर्थ काय की त्यामध्ये एका हवेमध्ये 100% बाष्प धारण होऊ शकतं. पण सध्या आज मी जेव्हा बोलतोय तेव्हा त्या हवेमध्ये फक्त किती आर्द्रता आहे, 90%च आहे. म्हणजे 10% अजून त्यात मावू शकतं. 90% म्हणजे काय की एकूण बाष्प धारण क्षमतेच्या फक्त 90%, फक्त नाही, खूप खूप जास्त आहे, 90%च आर्द्रता आहे, खूप जास्त आर्द्रता आहे. तर तुम्ही हाच भाग बघितला मराठवाड्यामध्ये, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद या पट्ट्यात बघितला तर आकडा 40%, 30% असतो. कारण ह्या पट्ट्यामध्ये
समुद्रकिनारा फार दूर असल्यामुळे येथील हवेमध्ये बाष्प फार कमी असतं आणि म्हणून इथली हवा तुलनेने कोरडी असते. आपण मागच्या वेळेस बोललोय की हवेमध्ये पाण्याची वाफ जास्त असेल तर हवा ओली असते, पाण्याची वाफ कमी असेल तर कोरडी असते. आणि कोकणामध्ये आर्द्रता 90% पर्यंत असते म्हणून तिथली हवा ओली असते. मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये हवेची आर्द्रता कमी असते म्हणून ती कशी असते, कोरडी असते. फाईन, चलो आगे चलते. तापमान दाबला फरक बघू आपण. इथे मी 2 डायग्राम काढल्या, डावीकडे की उजवीकडे, दोन्हीकडे सूर्य काढलाय. तो डावीकडचा सूर्य आहे हा आकाराने मुद्दाम मोठा आहे. मोठा याचा अर्थ असं दाखवायचा आहे मला की त्या ठिकाणी तापमान जास्त आहे, उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे. आणि उजवीकडे सूर्य छोटा काढलाय आणि तापमान कमी आहे, हिवाळा आहे. कळतंय? डावीकडे सूर्य मोठा आहे, तापमान फार जास्त आहे. उजवीकडे सूर्य छोटा आहे, तापमान फार कमी आहे. अजून एक जमीन आहे. समजा कडक ऊन पडलंय तर जमिनीवरची हवा काही उन्हामुळे काय गरम होणार. जगातली कुठली वस्तू गरम झाली, उष्ण झाली की ती प्रसारण पावते. प्रसारण पावली की ती वजनाने हलकी होते आणि ती वजनाने हलकी झाली ती वर जाते. म्हणून जमिनीवरची जर हवा गरम झाली तर ती हवा उष्णतेमुळे वर जाईल. जमिनीवरून हवा वर जाणे, जमिनीवरून हवा उष्णतेमुळे प्रसारण पावून वर जाणे याला तर हवेचं ऊर्ध्वगामी अभिसरण असं म्हणतात. परत सांगतो, उष्णतेमुळे जमिनीलगतची हवा गरम होऊन ती हवा आकाशाकडे वर जाणे हा जो प्रवास आहे त्या हवेचा त्याला म्हणतो आपण ऊर्ध्वगामी अभिसरण, कन्व्हेक्शनल असेंडिंग. हा वारा नाही. पुढे वाऱ्याबद्दल बोलणार आहे पण परत सांगतो, वारा हा नेहमी क्षितिज समांतर वाहतो, जमिनी लगत वाहतो, जमिनीला समांतर वाहतो. हा वारा नाहीये. हे कसं वाहतंय, जमिनीच्या वर लंबरूप दिशेने परपेंडिक्युलर वाहतोय. म्हणून जी हवा जमिनीकडून वर जाते तिला आपण वारा म्हणत नाही, आपण तिला म्हणतो अभिसरण हवा किंवा वर गेली म्हणून ऊर्ध्वगामी अभिसरण हवा. जमिनीवरची हवा वरती निघून गेली म्हणजे जमिनीवरची हवा कमी झाली आणि हवाच कमी झाली तर दाब कसा होणार आहे, कमी होणार आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी हवेचं तापमान वाढतं त्या ठिकाणी हवेचा दाब काय होतो, कमी होतो. मी खाली लिहिले बघा बॉक्समध्ये, तापमान वाढलं तर दाब काय झाला, कमी झाला. आता उजवीकडे बघा, समजा थंडी आहे, तापमान फार कमी आहे तर हवा थंड होणार आहे. तापमान हवा थंड झाली, हवा आंकुंचन पावली, वजनाने जड होणार आणि ती कुठे येणार, जमिनीकडे येणार. म्हणजे सगळी हवा जमिनीकडे आकर्षित झाली. पण हवा जर आकाशाकडून जमिनीकडे येते, हवा जर आकाशाकडून जमिनीकडे येते तर आपण तिला म्हणतो अधोगामी अभिसरण त्या हवेचं किंवा कन्व्हेक्शनल डिसेंडिंग. हवा वर गेली ऊर्ध्वगामी अभिसरण, हवा वरून खाली आली अधोगामी अभिसरण. कृपया हे डोक्यात ठेवा, हा वारा नाही. परत ते सांगतो, वारा जमिनीला समांतर वाहतो, ही हवा आहे, ही अभिसरण हवा आहे. वर जाणारी ऊर्ध्वगामी अभिसरण आणि वरून खाली येणारी अधोगामी अभिसरण. आता वरती सगळी हवा खाली आली, खाली थोडीफार हवा होती, वरची हवा खाली आली, खालची हवा वाढली. हवाच वाढली म्हणजे काय वाढला, दाब वाढला. आणि म्हणून ज्या ठिकाणी तापमान कमी झालेलं असतं त्या ठिकाणी दाब वाढलेला असतो. म्हणजे फरक कसा आहे, तापमान जास्त असेल तर दाब कमी आणि तापमान कमी असेल दाब कसा आहे, हा जास्त. संबंध कसा आहे, व्यस्त आहे, इन्व्हर्स आहे. तापमान आणि दाबातला संबंध व्यस्त आहे, इन्व्हर्स आहे. एक वाढलं तर दुसरं कमी होतं, वाईस वर्सा, उलट पक्षी. आय थिंक हे क्लिअर, हे डोक्यात असू द्या. हे कळलं तर पुढे वाऱ्याचे प्रकार सगळं भूगोल कळणार आहे. तापमान जास्त असेल तर दाब कमी येईल आणि तापमान कमी असेल तर दाब कसा आहे, जास्त. उलट असतं, डोक्यात ठेवा आपल्या भाषेमध्ये. आता बघूया पृथ्वीवरती तापमानाचे वितरण कसं आहे, डिस्ट्रीब्युशन कसं आहे. 2 प्रकार शिकायचे आपल्याला, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरं व्हर्टिकल. हे ती समांतर आणि ऊर्ध्वगामी. आता पृथ्वी काढली बघा, तुम्हाला अक्षवृत्त विषुववृत्त माहिती असं मी मानतो. 0 डिग्रीला विषुववृत्त आहे, 33.5 उत्तरला वरती कर्कवृत्त आहे, 67 उत्तरला आटिकवृत्त, 90 डिग्रीला उत्तर ध्रुव, खाली 23.5 ला मकर वृत्त, 66.5 ला अंटार्क्टिक वृत्त आणि खाली दक्षिण ध्रुव. हे माहिती आहे. हे आपल्याला माहिती आहे की विषुववृत्तावर सूर्य नेहमी डोक्यावरती असतो आणि म्हणून या पट्ट्यात तापमान नेहमी जास्त असतं. म्हणून विषुववृत्ताकडून उत्तरेकडे गेलात, दक्षिणेकडे गेलात, तापमान कमी होतं. हे डोक्यात ठेवा, कारण सूर्य नेहमी कुठे असतो, विषुववृत्त या पट्ट्यामध्ये असतो. हे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे त्यामुळे मी जास्त ते कव्हर करत नाहीये. त्यामुळे विषुववृत्तापासून जसं आपण वरती उत्तरेकडे या दक्षिणेकडे आपण जाऊया तापमान कमी 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 होत जातं. म्हणजे असं म्हणता येईल की निम्न अक्षवृत्त खाली लिहिलं म्हणजे काय, कमी अक्षवृत्त, निम्न अक्षवृत्त 0, 1, 2, 3, 4 तापमान जास्त आहे.
आणि जे उच्च अक्षर आहे 40, 50, 60, 70, 80, 90 तापमान कसं आहे कमी आहे. असं म्हणता येईल जसं जसं अक्षर वाढत जातात तसं तापमान काय होतं कमी होतं. सो अक्षर निम्न असेल कमी असेल तापमान जास्त आहे. विषुववृत्तावरती अक्षर उच्च असेल लाईक ध्रुव तापमान कसं आहे कमी आहे. फाईन उलट आहे. चला विषुववृत्तावरती तापमान जास्त असेल म्हणून त्या पट्ट्यात निर्माण होतो त्याला म्हणतो आपण उष्णकटिबंधीय पट्टा ट्रॉपिकल बेल्ट. ध्रुवावरील तापमान फार कमी आहे त्या ठिकाणी पट्टा तयार होतो आपण त्याला म्हणतो शीत पट्टा फ्रिजिल झोन. आणि कटिबंधीय आणि शीत या दोघातला जो पट्टा आहे सम म्हणजे सारखा सम शीत अधिक उष्ण म्हणजे काही भाग शीत आहे काही भाग उष्ण आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण समशीतोष्ण. सो उष्णकटिबंधीय वरती शीत आणि दोघींच्या मधला थोडा उबदार त्याला काय म्हणतो आपण समशीतोष्ण. सो पृथ्वीवर हे पट्टे आहेत. तर आपण जर क्रम लावला तापमानानुसार उतरता क्रम लावला सर्वात जास्त तापमान उष्णकटिबंधामध्ये मग थोडं कमी तापमान समशीतोष्णामध्ये आणि सर्वात कमी तापमान शीतमध्ये. क्लिअर आहे. उष्णकटिबंधीय अतिशय कडक तापमान खूप जास्त तापमान शीतमध्ये अतिशय थंड तापमान आणि समशीतोष्णमध्ये तापमान कसं असणार उबदार असणार आहे. ठीक आहे फाईन. आता बघूया ऊर्ध्वगामी. आपण ऑलरेडी शिकलेलं आहे तापमानामध्ये जसं आपण जमिनीपासून वरती 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 जाऊ तापमान कसं होतं कमी होतं. कुठे सॉरी तापमानामध्ये जसं आपण वरती जाऊ तापमान कसं होतं कमी होतं. सॉरी एक थोडेसे पॉइंट आहे की इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर तापमानाची विपरीतता म्हणजे काय याचा अर्थ असा होतो नॉर्मल नियम असा आहे की जसं आपण उंचावरती वरती 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 जाऊ तापमान कमी झालं पण समजा अशा काही कारणास्तव काही गोष्टी तो जर उंचावर जाताना तापमान कमी होण्याच्या ऐवजी तापमान वाढत गेलं काही कारणास्तव जमिनीपासून उंचावर जात असताना नियमानुसार तापमान कमी होण्याच्या ऐवजी जर तापमान वाढत गेलं तर हा जो परिणाम आहे याला म्हणतो आपण तापमानाची विपरीतता इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. इन्स्टेड ऑफ डिक्रीजिंग टेम्परेचर हॅज इन्क्रीज्ड उलट होते तापमान कमी झालं पाहिजे पण ते वाढतंय त्याला काय म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हिवाळ्याची रात्र. हिवाळ्यामध्ये रात्री जमिनीलगत जी असते सगळी थंडी हवा गोळा झाली असते जमिनीलगत आणि जमिनीत थोडं वरती काय उबदार हवा असते सगळी थंडी हवा जमिनीकडे येऊन गेली आहे तर वरती कुठली शिल्लक असणार आहे उबदार हवा असणार आहे. म्हणजे खाली बघा आता खाली हवा अतिशय थंड आणि वर थोडीशी हवा थोडीशी उष्ण. पण होतं काय जसं आपण खालून वरती वरती जाऊ तापमान काय होईल वाढत जाईल ना. खाली हवा थंड तापमान कमी वर हवा गरम तापमान जास्त. जसं आपण वरती गेलो तापमान काय होतं वाढतंय. तर असे काही कारण आहेत याचे दरी वारे बरेच एक्झाम्पल आहेत. आपण जेव्हा पुढे वाऱ्यांचे प्रकार घेणार आहे तेव्हा पुन्हा पॉईंट येईल याचे एक्झाम्पल खूप काही घेणार मी फक्त डोक्यात ठेवा परिणाम की जसं आपण वरती वरती जातो तापमान कमी होण्याच्या ऐवजी तापमान काय वाढत जातं त्याला काय म्हणतो आपण तापमानाची विपरीतता. ठीक आहे चला पुढे जाऊ. तापमानचे पट्टे व दाबाचे पट्टे डोक्यात ठेवा. तापमान आणि दाब आता बोललो यात संबंध कसा आहे उलटा आहे. आता बघा 0 डिग्री विषुववृत्त तापमान कसं होतं जास्त दाब कसा आहे कमी. वरती ध्रुव बघा 90 डिग्री उत्तर 90 डिग्री दक्षिण तापमान कसं असतं फार कमी असतं म्हणून दाब कसा आहे जास्त. जास्त दाब म्हणजेच काय हाय प्रेशर HP कमी दाब म्हणजे कसा लो प्रेशर LP. क्लिअर आहे. विषुववृत्तावर तापमान जास्त म्हणून कमी दाब ध्रुवावरती तापमान फार कमी म्हणून दाब जास्त. आता कर्कवृत्तावरती या. कर्कवृत्तावर स्थिती काय असणार बघा. कर्कवृत्तावरती जे तापमान आहे ते विषुववृत्तापेक्षा थोडंसं कमी असणार आहे. परत सांगतो कर्कवृत्तावरती तापमान विषुववृत्तापेक्षा थोडंसं कमी असणार आहे का जसं आपण वरती वरती जातो तापमान कसं होतं कमी होतं म्हणून वरती वरती म्हणजे कसं अक्षवृत्तालगत म्हणतोय मी तसं वरती नाही म्हणजे निम्न अक्षवृत्तापासून उच्च अक्षवृत्ताकडे गेलं तापमान कसं होतं कमी कमी होतं किंवा विषुववृत्ताकडून गेलं ध्रुवाकडे गेल्यास तापमान कसं होतं कमी होतं. आणि म्हणून कर्कवृत्तावरती विषुववृत्तापेक्षा तापमान कसं असेल कमी असेल. आणि जर ते तापमान कमी असेल तर दाब कसा असेल जास्त दाब असेल. आणि म्हणून कर्कवृत्तावरती विषुववृत्तापेक्षा दाब कसा असतो जास्त दाब. म्हणजे काय लिहिले मी जास्त दाब हाय प्रेशर. सेम खाली मकरवृत्तावरती असणार आहे जास्त दाब ध्रुवावरती जास्त दाब आहे कर्कवृत्त जास्त दाब आहे. दोघींच्या मध्ये वरचा हाय प्रेशर आणि खालचा हाय प्रेशर ध्रुवावरचा हाय प्रेशर
आणि कर्कवृत्तावरचा हाय प्रेशर, दोघींचा हाय प्रेशर बॅलन्स करण्याकरता बाय डिफॉल्ट मध्ये काय तयार होतो, लो प्रेशर, कारण वारे वाहिले पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे पृथ्वीवर 7 प्रकारचे दाबाचे पट्टे तयार होतात. विषुववृत्तावरती कमी दाब, ध्रुवावरती जास्त दाब, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यावर पुन्हा जास्त दाब, आणि वरती आर्टिक वृत्त आणि खाली अंटार्क्टिक वृत्त यावर कमी दाब. क्लिअर आहे? सो हे कृपा करून दाबाचे पट्टे कुठे लो प्रेशर आहे, कुठे हाय प्रेशर आहे हे डोक्यात ठेवा. डायग्राम 2-3दा बघा, सोपं आहे. चला थोडं बघू हवा आणि वाऱ्यात या काय फरक आहे. हवा आणि वारामध्ये, हवा स्थिर असते म्हणजे वेग शून्य, आणि वारा वाहणारा असतो, वेगवान असतो. आता मुळात जर वारा वाहत असेल तर वारा कशामुळे वाहतोय, तर कारकामुळे. फॅक्टर कुठलं फॅक्टर आहे, जसं तापमान बदललं दाब बदलतो, आणि दाब बदलला तर काय वाहतो, वारा वाहतो. म्हणून हवेपासून वारा बनण्यासाठी तापमान बदललं पाहिजे, आणि त्यामुळे दाब बदलला असेल तर काय होतो, वारा तयार होतो. आता वारा तर वाहतो, तर कसा वाहतो तो, वारा नेहमी वाहतो ज्या दाबापासून कमी दाबाकडे, फ्रॉम हाय प्रेशर टू लो. जगातली प्रत्येक वस्तू कशी वाहते, हाय कडून लो कडे वाहते, आणि म्हणून वारा सुद्धा कसा वाहतो, हाय प्रेशर टू लो प्रेशर. डोक्यात ठेवा. आपण थोडं वाऱ्याचं नाव गाव करूया. एक नियम डोक्यात ठेवा, थोडं वाऱ्याचं वेगळं आहे. ज्या दिशेकडून वारा वाहत आलाय ते नाव वाऱ्याला असतं, ज्या दिशेकडे वाहत जातोय ते नाव नाही. ज्या दिशेकडून तो आलाय ते नाव वाऱ्याला. खाली मी एक्झाम्पल घेतले बघा, डावीकडनं स्टार्ट करूया. वरचा जो वारा आहे पश्चिमेकडनं आलाय म्हणून पश्चिमी वारा, खाली वारा पूर्वेकडनं आलाय म्हणून पूर्वी वारा, पुढे इकडे पुढे आलं तर वारा वरतून खाली आलाय म्हणून उत्तरकडनं आलाय म्हणून उत्तरी वारा, पुढे खालून वर जातोय दक्षिणी वारा, पुढे वायव्येकडनं आलाय म्हणून वायव्य वारा, पुढचा वारा ईशान्येकडनं आलाय म्हणून ईशान्य वारा, पुढचा वारा आग्नेयेकडनं आलाय म्हणून आग्नेय वारा, आणि शेवटचा नैऋत्येकडनं आलाय म्हणून कुठला वारा, नैऋत्य वारा. म्हणून वारा ज्या दिशेने वारा ज्या दिशेने येईल ते नाव कोणाला असतं, वारा. डोक्यात ठेवा. नदीचं उलट आहे, नदी ज्या दिशेला जाईल ते नाव नदीला असतं. तापी पश्चिम वाहिनी पश्चिमेकडे वाहते, पण वारा उलट आहे, वारा ज्या दिशेने आला ते नाव वाऱ्याला असतं. हे कृपा डोक्यात ठेवा. चला पुढे जाऊ. थोडं बघूया आता की पृथ्वीवरती वाऱ्याचं वितरण कसं असतं, कसा वारा वाहतो. तर अगेन मी डायग्राम काढली. आता बघा 0 डिग्री काय आपला विषुववृत्त, त्यावर लो प्रेशर, 23.5 उत्तर, 37 दक्षिण हाय प्रेशर, 66.5 उत्तर दक्षिण लो प्रेशर, ध्रुवावरती हाय प्रेशर. वारा कसा वाहतो आपला, हाय प्रेशर टू लो प्रेशर. आता बघा 0 डिग्री ते 23.5 उत्तर, आणि कसा वारा वाहणार आहे, हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणून 23.5 उत्तरकडनं 0 डिग्रीला वारा वाहतोय. बरं आता खाली या 0 डिग्री ते 23.5 दक्षिण, इथे 23 दक्षिणला काय, हाय प्रेशर आहे, म्हणून तिकडनं वारा कुठे वाहणार आहे, 0 डिग्रीच्या लो प्रेशरकडे वाहणार आहे. क्लिअर आहे. आता 23.5 उत्तर आणि 66 उत्तर तुम्ही या दरम्यान बघा. 23 उत्तरला हाय प्रेशर आहे, 66 उत्तरला काय, लो प्रेशर आहे, म्हणून 23.5च्या हाय प्रेशरकडनं 66च्या एलपी कडे लो प्रेशरकडे वारा वाहत गेला. आता वरती बघा 90 डिग्री उत्तरला काय, हाय प्रेशर आहे, मग 90 डिग्रीच्या हाय प्रेशरकडून 66च्या लो प्रेशरकडे वारा वाहत आला. सेम खाली 90 डिग्री दक्षिणला हाय प्रेशर आहे, म्हणून तिकडनं वारा 66 दक्षिणच्या एलपी कडे वाहत आला. आता 23.5 दक्षिणला हाय प्रेशर आहे, म्हणून तिकडनं वारा वाहत वाहत कुठे आला, 66च्या दक्षिणला आला, लो प्रेशरकडे आला, आणि पुन्हा 23.5 दक्षिणवरती हाय प्रेशर होता, आणि म्हणून तिकडनं वारा वाहत वाहत कुठे गेला, विषुववृत्ताच्या कमी दाबाकडे एलपी कडे गेला. क्लिअर आहे का. डायग्राम सोपी आहे, 2-3दा बघा, सोपं होऊन जाईल. आता ही जी मागची डायग्राम आहे लेकरांनो, ही इथं नियम असा आहे की जर पृथ्वी स्थिर असेल, पृथ्वी स्वतःभोवती फिरत नसेल तर वारे सरळ वाहतील. आता प्रत्येकाला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याचं परिवलनही होतं, परिभ्रमणही होतं, आणि म्हणून ही डायग्राम मध्ये वारे सरळ वाहणार नाही, आणि म्हणून वारे आपली थोडीफार दिशा बदलवतील. ते कशी आपण ते बघूया. उजवीकडे बघा, एक नियम आहे फेरेलचा नियम. नियम असा म्हणतो, जर एखादा वारा उत्तर गोलार्धामध्ये, तुम्हाला उत्तर गोलार्ध कळतो ना की विषुववृत्ताच्या 0 डिग्रीच्या वरती उत्तर गोलार्ध, खाली दक्षिण गोलार्ध. जर एखादा वारा उत्तर गोलार्धामध्ये वाहत असेल तर तो वारा त्याच्या उजवीकडे 45 डिग्री अंशाचा कोन करून वाहतो. नियम काय म्हणतो, जर एखादा वारा उत्तर गोलार्धामध्ये वाहत असेल तर तो वारा त्याच्या उजवीकडे 45 डिग्रीचा कोन करून वाहतो, आणि जर तो वारा दक्षिण गोलार्धामध्ये असेल तर तो वारा त्याच्या डावीकडे
तेवढाच कोन करून म्हणजे 45 डिग्रीचा कोन करून वाहतो. सिंपल आहे. उजवीचा उ आणि उत्तरचा उ म्हणजे उ उ पाठ करणं सोपं आहे. उत्तर गोलार्ध उजवीकडे, उरलं डावीकडे. खाली मी एक्झाम्पल घेतलं बघा. एक मी ॲरो काढलाय. जो ॲरो खालून वर जातोय, जो वारा खालून वर जातोय, तुम्ही बघा त्याची उजवी साईड आणि डावी साईड आपल्या उजव्या आणि डाव्या हाताशी मॅच होते. जर वारा खालून वर जात असेल तर त्याची आणि आपली दिशा मॅच होते. पण जर वारा वरून खाली येतोय, पण जर वारा वरून खाली आला तर आपली दिशा आणि त्याची दिशा मॅच होत नाही. आपला उजवा हात त्याची डावी बनते आणि आपला डावा हात त्याची उजवी बनते. हे क्लिअर आहे का? जर वारा खालून वर गेला तर त्याचा उजवा आणि आपला उजवा मॅच होतो. परंतु जर वारा वरून खाली येत असेल तर आपला उजवा त्याचा डावा बनतो आणि आपला डावा त्याचा काय बनतो? उजवा बनतो. ठीक आहे. वारे त्यांच्या उजवी किंवा त्यांच्या डावीकडे वाहणार आहे, आपल्या उजवी डावीकडे वाहणार नाही. ठीक आहे. थोडस डायग्राम व्यवस्थित बघा. पहिले बघा तुम्ही 0 डिग्री ते 23.5 डिग्री उत्तर. काय? 0 डिग्री ते 23.5 डिग्री उत्तर. यात जे लाल लाल जी डॉट डॉटची लाईन आहे ते कुठले वारे? ते आयडियल वारे, आदर्श वारे. म्हणजे काय? तर पृथ्वी फिरत नसेल तर आपण काय म्हणतोय? पृथ्वी तर फिरते. नियम काय आपला? उत्तर गोलार्ध. ठीक आहे. वारा कसा वाहणार आहे? उजवीकडे. मात्र 0 ते 23.5 मध्ये जो वारा वरून खाली वाहतोय त्या वाऱ्याची उजवी दिशा. नियम बघा, जर वारा वरून खाली आला तर आपला डावा त्याचा काय बनतो? उजवीकडे. आणि म्हणून तो वारा टर्न करतोय त्याच्या उजवीकडे, म्हणजेच आपल्या डावीकडे. कळतंय का? कळतंय? बघा, 23.5 उत्तर ते 0 डिग्री या दरम्यान जो वारा वाहतोय तो वारा त्याच्या उजवीकडे टर्न करणार आहे, त्याच्या उजवीकडे. पण तो वारा वरून खाली येतोय म्हणून आपली डावी त्याची काय होणार आहे? उजवी. आणि म्हणून तो त्या प्रकारे उजवीकडे टर्न करतोय. क्लिअर आहे? 23.5 उत्तर ते 66.5 उत्तर. आता यात तुम्ही बघा, 23.5 उत्तर ते 66.5 उत्तर यामध्ये वारा खालून वर वाहतोय आणि म्हणून तो उजवीकडे टर्न करणार आहे आणि म्हणून त्याची उजवी आणि आपली उजवी आता मॅच झाली आणि म्हणून तो उजवीकडे गेला. आता 90 डिग्री उत्तर आणि 66.5 उत्तर मध्ये बघा, इथे वारा उजवीकडे टर्न करणार आहे पण तो वरून खाली येतोय आणि म्हणून तो आपल्या डावीकडे म्हणजेच त्याच्या उजवीकडे नियमानुसार वळत आहे. आता खाली या. 0 डिग्री ते 23.5 दक्षिण. यात वारा खालून वरती वाहतोय. तर हा कुठला वारा आहे? हा वारा दक्षिण गोलार्धामध्ये. म्हणजे नियम काय? तो त्याच्या डावीकडे वळणार आहे. हा वारा खालून वरती येतोय म्हणून मॅच होणार आहे आणि म्हणून आपली डावी जी डावी मॅच झाली आणि म्हणून तो वारा डावीकडे टर्न करतोय. 23.5 दक्षिण ते 66.5 दक्षिण. तुम्ही यात बघा, यात वारा वरून खाली येतोय दक्षिण गोलार्धामध्ये, डावीकडे वळणार आहे. पण तो वरून खाली येतोय म्हणून तो डावीकडे वळण्यासाठी तो आपल्या कुठे वळणार आहे? उजवीकडे वळणार आहे. शेवटी 66.5 दक्षिण आणि 90 डिग्री दक्षिण जर तुम्ही बघितलं तर वारा पुन्हा खालून वरती येतोय. वारा दक्षिण गोलार्धामध्ये, नियम डावीकडे वळणार. तो वारा खालून वरती येतोय म्हणून त्याची डावी आणि आपली डावी मॅच झाली आणि म्हणून तो वारा डावीकडे 45 डिग्री कोन करून वळला. तर ऍक्च्युअली पृथ्वीवर वारे अशा प्रकारे वाहतात. खूप सोपं आहे, फक्त नियम लावायचा आहे. मी 2-3दा बघा, तुम्हाला डोक्यात होऊन जाईल. वारे दिशा डोक्यात ठेवा. आपण नियम लावू. आता बघा, आपण शिकलोय, तुम्ही बघा विषुववृत्तावर बघा, 0 डिग्रीला एक वरून खाली वारा येतोय आणि पुन्हा खालून एक वरती वारा, दोन्ही वारे एकत्र येतात विषुववृत्तावरती. वरचा जो वारा आहे हा ऍक्च्युअली ईशान्येकडे येतोय, पण आपण त्याला पूर्व मानूया. इन जनरल करूया. आपण पूर्व पश्चिम दोनच भाग घेऊया, ईशान्य वगैरे घेऊ नये आपण. तो जो वरतून जो वारा विषुववृत्ताकडे येतोय तो ऍक्च्युअली ईशान्येकडे येतोय, पण आपण त्याला इन जनरल पूर्व मानूया. आणि तो विषुववृत्ताकडे येतोय म्हणून त्याला काय म्हणतोय मी? विषुववृत्तीय पूर्वीय वारा. त्याच्या वर तुम्ही खाली बघा, त्याच्या वरचा जो वारा आहे हा ऍक्च्युअली वारा नैऋत्यकडे येतोय, पण आपण त्याला पश्चिम मानूया इन जनरल. मी काय केलंय? ईशान्यच्या ऐवजी काय मानतो? पूर्व. म्हणजे दोनच भाग मानतोय मी. उजवीकडचा पूर्व मानतो, डावीकडचा पश्चिम मानतोय. इन जनरल मानतोय. इकडचा पूर्व, इकडचा पश्चिम. म्हणजे उजवीकडचा पूर्व, डावीकडचा पश्चिम. क्लिअर आहे? आणि म्हणून जो वारा वरून खाली आला विषुववृत्तावर, खालून वर गेला, त्याला मी काय म्हटलं? विषुववृत्तीय पूर्वी वारा. आता विषुववृत्तावरती वरती बघा, जो वारा 23.5 उत्तर पासून
वर जातोय, हा ऍक्च्युली तुला पश्चिमेकडनं आलाय म्हणून त्याला काय म्हटलं मी पश्चिमी वारा. आता ध्रुवाकडनं आलाय की पूर्वेकडनं आलाय म्हणून त्याला काय म्हटलं मी ध्रुवीय पूर्वीय वारे. तर अशा प्रकारे पृथ्वीवर हे 3 प्रकारचे वारे वाहतात. विषुववृत्तीय पूर्वीय वारे जे पूर्वेकडनं विषुववृत्ताकडे येत आहेत, पश्चिमी वारे जे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताकडनं पुढे जात आहेत, पश्चिमेकडून पुढे जात आहेत म्हणून पश्चिमी वारे. आणि तिसरं ध्रुवीय पूर्वीय वारे जे ध्रुवाकडून पूर्वेकडून वाहत येत आहेत ते ध्रुवीय पूर्वीय वारे. अशा प्रकारे पृथ्वीवर 3 प्रकारचे वारे वाहतात. आय होप तुम्हाला डायग्राम ही कळली असेल. चालेल. त्याच्या पुढचं असणार आपली सिरीज, त्यामध्ये आपण वाऱ्यांचे प्रकार, उपप्रकार, त्यांचे आपण गुणधर्म वगैरे वगैरे बघणार आहे. एकदा 2-3दा हा डायग्राम्स बघा. मुद्दाम डायग्राम हाताने काढलेले सोपे आहे म्हणून मुद्दाम इमेज घेतल्याने इफेक्टिव्ह वाटत नाही. ठीक आहे. 2-3 डायग्राम बघा. काही डाऊट्स असतील आपण डिस्कस करूया. अगेन काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि मोटिवेट राहा. परमेश्वर पाठीशी आहे, सगळं चांगलं होणार आहे. ठीक आहे. थँक्यू गाईस. बाय बाय. टेक केअर.